श्री स्वामी समर्थ. शुभ सकाळ. नमस्कार सर्वांना. मला सपोर्ट केलेल्या, माझ्या व्हिडिओची आतुरतेने वाट पाहणाऱ्या, छान छान अशा कमेंट करणाऱ्या सर्व माझ्या ताई दादांचे आजच्या नवीन दिवसाची नवीन सुरुवात झालेल्या अगदी छोट्याशा ब्लॉगमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते. तुमचा सर्वांचा दिवस आनंदाचा, सुखाचा, समृद्धीचा आणि भरभराटीचा जावो हीच स्वामीचरणी प्रार्थना. आपण आलेलो आहे पुण्याला. जाता जाता नर्सरी लागते खूप मोठी. तुम्ही बरेच झाड नेलेले आहे, त्यामुळे मी सोनचाफ्याचं झाड बघायसाठी थांबले, कारण एकदा घरी गेल्यावर एवढ्या लांब येणं होत नाही. बघा किती छान सगळे झाडं आहेत. आपण आलेलो आहे आपल्या घरी आणि तुम्हाला माझा अवतार दिसत असेल का, तर रात्रीची झोप आहे आणि घरामध्ये आल्यानंतर बराचसा असा पसारा होतो. आपण जर कुठं गेलं तर घरचे कोणीच आवरत नाही, मुलंसुद्धा आवरत नाही आणि कपड्यांचा एवढा ढीग पडलेला आहे तुम्हाला आता काय सांगू. मेव आल्या आल्या लगेच अंगावरती आली आणि खेळायला लागली. आता म्हणते मला बाहेर जायचं आहे. बघा कशी दारामध्ये जाऊन थांबलेली आहे. बाहेर जाऊ दे म्हणते. दूध तापायला ठेवलेलं आहे. चला आता पहिले आंघोळ करते. थोडीफार घराची जी साफसफाई होती ते पण करून घेतलेली आणि पुढच्या माझ्या कामाला आता सुरुवात करते. चला आंघोळ झाली, पण मी माझं काही आवरलं नाही. आंघोळ केली, डोक्याला टिकली पण नाही लावते नंतर. पहिले तुम्हाला मला एक सांगायचं आहे. माझी जी जाऊ आहे माझ्यापेक्षा छोटी आहे. मी तिच्या इथं गेली होते काल संध्याकाळी येताना, तर तिने लाडू केलेले होते. मला खूप वेळ म्हणजे खूप आग्रह करत होती, खाताई, पण मी काही खाल्ले नाही का, तर मला पित्ताचा त्रास होतो आणि प्रवासामध्ये असं नको वाटतं, कारण जाताना पण मला त्रास झालेला होता. त्यामुळे तिने मला चार लाडू दिले. मी तिला नको म्हणत होते, एकच दे, तरी पण तिने आम्हाला चौघांना 4 दिलेले आहे. हे बघा खूप प्रेमाने दिलेले आहे. आता त्यातलाच मी अर्धा लाडू खाते आणि चहा करते. मला तुला खायचं मेव, कारण असं प्रेमाने काही दिलेलं खूप छान वाटतं, कारण आपण सिटीमध्ये राहतो, आपल्याला इथं कोणी असं काही देत नाही. पण गावाकडे गेलं की सर्व एकत्र राहतात आणि तिने एक जरी दिला असता तरी पण मला छान वाटलं असतं, का तर तिचे पण मुलं आहेत आणि दिवसभर शेतामध्ये काम करायचं, कष्ट करून असं काहीतरी करायचं आणि एवढ्या प्रेमाने एक घास जरी दिला तरी तो खूप महत्त्वाचा आहे माझ्यासाठी तरी. चला, पण काय झालं ना ताईंनो, ते मी पर्समध्ये टाकलेली होती, कॅरी बॅगमध्ये बांधून दिले, त्यामुळे थोडेसे ते असे म्हणजे चिमलेले आहे. गोल आकारामध्ये नाही राहिलेले, नाही तर खूप छान होते ते गोल गोल केलेले असे. चला, चवीला पण खूप छान झालेले असणार आहे, कारण वास पण खूप छान येतोय. खाऊन बघते. खूप छान चव आहे. का तुला पण खायचा लाडू, खायचा काकूने दिलेला? हा का? हां देते मी तुला, थांब. उडदाची डाळ बनवलेली आहे. जिरं, मोहरी, लसूणाची फोडणी दिलेली आहे. हिरवी मिरची मी डाळ शिजवताना त्यातच घातलेली होती आणि आपल्या कुंडीमध्ये जो कोथिंबीर लावलेला आहे तोच मी आता भाजीला घेणार आहे. थोडाफार कोथिंबीर फ्रीजमध्ये होता, पण तो पिवळा पडलेला आहे, त्यातला मी थोडा निवडलेला आहे. आपल्या कुंडीमध्ये जो कोथिंबीर होता त्याला फुलंसुद्धा आलेली आहे आणि बरीच झाडं सोकली होती. आल्या आल्या बी झाडांना पाणी वतलेलं आहे. आता थोडीफार झाडं म्हणजे अशी टवटवीत झालेली. आता कोथिंबीर काढून घेते आणि भाजीमध्ये घालते. जसं मला शूट घेता येईल तसं मी घेण्याचा प्रयत्न करते आणि तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ यायला खूप वेळ लागणार आहे बरं का ताईंनो, कारण आपले पहिले जे व्हिडिओ आहे ते सुद्धा मला एडिट करून अपलोड करायचे आहे. चला, कोथिंबीर दाखवते तुम्हाला. कढीपत्त्याला सुद्धा छान पानं आलेली आहे. हे बघा आपलं मिरचीचं रोप, अळूची पानं आणि आत्ता जे आणलेलं आहे ते रोपं मी तुम्हाला नंतर दाखवते. गुलाबाच्या झाडांना सुद्धा बघा कळ्या पण आलेल्या आहे, फुल पण आलेलं आहे. आपले वांगे बघा कसे छान झालेले आहे. पानाचा वेल, हे जे झाड आहे हे पण पूर्ण सोकलेलं होतं. इथं आहे आपलं कढीपत्त्याचं झाड आहे बघा, छान त्याला असे पानं फुटलेले आहे. मिरचीचं रोप आणि ही कोथिंबीर, यामध्ये जे आहे ती कोथिंबीर आहे, तीच कोथिंबीर मी आता काढून घेणार आहे. बघा कसे फुलं आलेली आहेत. आपण लावलेल्या कुंडीतील कोथिंबीर, जे आपण कुंडीमध्ये कोथिंबीर लावलेली तीच कोथिंबीर मी घेतलेली आहे. बघा छान वास येतोय. बारीक कट करून घेते आणि भाजीमध्ये स्वच्छ धुवून घालून घेते. छान वाटलं मला, एवढी का ना, पण आपण लावलेली कोथिंबीर याचा आनंद काही वेगळाच असतो बरं का ताईंना. आपण उगवलेली झाडं म्हणा, भाजीपाला म्हणा किंवा एखाद्या झाडाला फळ आलेलं म्हणा, ते बघून मला असं खूप छान वाटतं. तुम्हाला सुद्धा असंच वाटतं का?
विकत आणण्यापेक्षा घरी आपण तर विकत तर भरपूर आणतो, पण ज्या वेळेस आपण कुंडीमध्ये असं काही लावतो आणि त्याला फळ फूल किंवा असं भाजीचं निघतं, त्यावेळेस खरंच तो आनंद काही वेगळाच असतो. माझ्यासाठी तरी वेगळाच असतो, तुमच्यासाठी काय माहिती. मला असं भाजीपाला लावायला कुंडीमध्ये खूप आवडतं. आता पण मी 2 झाडं आणलेली आहे, पण मी ते तुम्हाला नंतर दाखवते, का तर आता खूप उशीर होईल. आपले कपडे पण भरपूर आहे, पीठ पण मळून झालेलं आहे. भाजीचा एका दुसऱ्या बारीक गॅसवरती ठेवते आणि एका बाजूला चपात्या करून घेते. कोथिंबीर घालून घेतली, त्यावरती घालते आता घरकुल मटण मसाला. कोणत्याही भाजीमध्ये हा मसाला जर वापरला तर भाजीची टेस्ट खूप छान येते. डाळ शिजवतानाच आपण त्यामध्ये मीठ घातलेलं होतं. एक उकळी आणते आणि गॅस बंद करते. धन्यवाद. ते तोंड घेऊन घालून डबा गार होतोय तिकडं. तिला नको घेऊ, तिला राहू दे तिकडं 2 मिनिटं. हरभऱ्याची भाजी आणि चपात्या असा माझा स्वयंपाक चालू आहे. म्हणजे भाजी झालेली आहे, चपात्या पण झाल्या. चपात्या आणि भाजी गार करायला ठेवलेली आहे फॅन खाली. आता हे असंच ठेवते, डबा लावून घेते आणि पहिले देवाची पूजा करून घेते. का तर खूप दिवस झाले आपले देव तसेच आहे. देवांना अजिबात आंघोळ घातलेली नाही, कारण मीच नव्हते तर आंघोळ घालणार कोण. जे काही फुलं होते ते सर्व देवाजवळचे मी उचलून घेतलेले आहे. आता देवघराची साफसफाई, देवांना पण स्नान घालायला बराच वेळ लागणार आहे आणि आपली नागपंचमीची पूजा आणि श्रावण सोमवार असल्यामुळे महादेवाची पूजा याला पण बराच वेळ लागणार आहे. आणि फुलं सुद्धा नाही, फुलं पण घेऊन येते, कारण फुलं जर नसले ते देवपूजा केल्यासारखी वाटत नाही. त्यामुळे आता एक चपाती करून ठेवते, बाकी आहे तसा उंडा आपला फ्रीजमध्ये ठेवून देते. भाजी आणि चपाती हा स्वयंपाक केलेला आहे. बाकी स्वयंपाक काय करायचं काय नाही ते बघू दुपारच्या नंतर किंवा संध्याकाळी करणार, कारण दादा पण नाही दिवसभर आणि मुलं पण नाही दिवसभर. त्यामुळे एवढ्या सकाळी सकाळी स्वयंपाक म्हणजे करायचा तरी कसा असा विचार येतो. पहिले का सोय लावायला हा येते ना तुझा नाही ती कारण की तुझा फुलांचा पानं खाती, तिला गवत ते खालून. मग अशी मी गेलती तेव्हा जाणार होतं. पितांबरी भैया पावडर पण आणायची आहे. सकाळी मी तसेच हांडे घासून स्वच्छ करून ठेवलेले आहे, पण त्या हांड्यांकडे बघून असं वाटत नाही ते घासलेले हांडे आहेत म्हणून. त्यामुळे देवाचे दिवे पण घासायचे आहे. पितांबरी पण घेऊन येते, फुलं पण घेऊन येते. मला नेतो का त्या दुकानापर्यंत? देवासाठी फुलं आणि दूध पिशवी आणायला आमच्या सौरव सोबत गेले होते. त्याला म्हटलं जाताना मला पण सोड. आणि खाली तुळशीचे रोप दिसले मला, कारण आपली तुळस, थांब की जरा बोलते ना मी. आपली जी तुळस आहे ती सोकलेली आहे. त्या वृंदावनमध्ये नवीन तुळस लावायची आहे, त्यामुळे मी हे तुळशीचे रोप घेऊन आलेली आहे. छान अशी तुळस लावून घेतली बघा. बघा आपलं देवघर कसं झालेलं आहे. देवघरामधले सर्व देव बाहेर काढते, देवघराची पूर्ण साफसफाई करून घेते आणि नंतर माझ्या पूजेला मी सुरुवात करते. म्याऊने तांदूळ पण इथं सांडून ठेवलेले आहे बघा, तुम्हाला दिसत असेल. महादेवांना पंचामृताने अभिषेक करण्यासाठी मी काय काय साहित्य घेतलेले आहे ते पण तुम्हाला दाखवते. आणि आपली नागपंचमीची पूजा मांडण्यासाठी काय घेतलेलं आहे ते पण तुम्हाला दाखवते. असं जर आपण साहित्य जवळ घेतलं तर आपल्याला पूजा करताना उठावं लागत नाही. देवपूजा पण मला करायची. पहिले तुम्हाला साहित्य दाखवते काय काय घेतलेलं आहे आणि त्यानंतर मी पूजेला लागते. पहिले देवपूजा करून घेते, त्यानंतर देवपूजा झाली की महादेवांना अभिषेक करून घेते. महादेवाची पूजा आणि नागपंचमीची आपली नागदेवतेची पूजा मी एकाच पाटावरती करणार आहे. त्यासाठी मी पाट घेतलेला आहे, लाल वस्त्र घेतलेलं आहे,
जे माझ्याकडे होतं तेच मी घेतलेलं आहे, कारण माझ्या लक्षातच राहत नाही की देवघरामध्ये टाकायला सुद्धा मला वस्त्र आणायचे आहे, पितांबरी किंवा भैया पावडर ते पण आणायची आहे. 2 वेळा मी दुकानात गेले पण तरी सुद्धा मला आठवण राहिली नाही. घरी आल्यानंतर ज्यावेळेस मी दिवे घासायला घेतले तेव्हा मला आठवलं. पण असो, घरामध्ये लिंबू होतं, लिंबू आणि मिठाने मी दिवे स्वच्छ करून घेतले. जसे निघाले तसेच आता दिवे पण लावणार आहे, का तर ते खूप चिकट झालेले आहे. आपल्या नागवेलीच्या वेलाला जी पानं आलेली तीच पानं मी तोडलेली आहे. बघा किती छान आणि मोठी मोठी पानं झालेली आहेत. अशी मी पानं सुद्धा तोडून घेतलेली आहे. नागवेलीचे पानं, पाट, लाल वस्त्र, पांढरं पण वस्त्र आपण वापरू शकतो. माझ्याकडं नाही त्यामुळे मी लाल घेतलेलं आहे. जे आहे तेच मी घेतलेलं आहे. घरामध्ये महादेवाची पिंड, सुपारी, बाजारामध्ये कुठल्याही शॉपमध्ये पूजेच्या आपल्याला हे असं चित्र मिळतं, ते चित्र मी घेतलेलं आहे. नागदेवतेची पूजा करण्यासाठी लाह्या, बेलाचे पान, पंचामृत मी सर्व एकत्र केलेलं आहे. दही, दूध, साखर, मध आणि गोमूत्र. फुलं घेतलेली आहे. शमीपत्र मला तोडायचं आहे. आपल्या इथं शमीपत्र आहे. नागदेवता काढण्यासाठी दूध आणि कुंकू एकत्र मिक्स केलेलं आहे. शमीपत्र घेऊन येते मी. पहिले देवपूजा करते आणि मग पूजा मांडते. देवांना स्नान सुद्धा मला घालायचे आहे. मी रुमाल घेतलेला आहे. पाणी घेतलेलं आहे जवळ, सांगायचं विसरून गेले. अशी जर आपण पूर्वतयारी करून ठेवली तर आपल्याला पूजा करताना उठावं लागत नाही. त्यासाठी मी ही तयारी करून घेतलेली आहे. देवघरामध्ये कळस भरण्यासाठी स्वच्छ तांब्या घासून घेतलेला आहे. त्यामध्ये स्वच्छ पाणी घेतलं. हळदी, कुंकू, अक्षदा, 1 रुपयाचे नाणे आणि सुपारी घातलेली आहे. फूल घालायचे मी विसरून गेलते. गणपतीच्या स्वरूपामध्ये पहिले सुपारीला अभिषेक करून घेते. कोणत्याही पूजेची मांडणी करताना आपण जागा स्वच्छ पुसून घेतो. त्यावरती हळदी, कुंकू, रांगोळी काढतो. तसंच मी सुद्धा केलेलं आहे. पाट ठेवला. पाटावरती लाल वस्त्र ठेवलेले आहे. वस्त्रावरती तांदूळ, हळदी, कुंकू वाहिले. त्याच्यावरती पान ठेवलं. गणपतीच्या स्वरूपामध्ये सुपारीची पूजा करून घेतलेली. हळदी, कुंकू, अक्षदा, फूल, खारीक, खोबरं, सुपारी, हळद ठेवलेलं आहे. तुम्हाला इथं दिसत असेल. गणपती बाप्पा ठेवले तरी सुद्धा चालते, पण मी इथं सुपारी ठेवलेली आहे. श्री शिवाय नमस्तभ्यम. हा जो फोटो आहे हा मी दुसरीकडे चिकटवते, का तर आपल्याला इथं जागा नाही. त्यामुळे देवघराच्या पलीकडून आपल्याला जागा आहे, तिथं मी हा लावणार आहे. महादेवांना भस्म लावतात. भस्म दाखवायचे मी विसरून गेलते. तीन बोटाने आपण भस्म लावतो, पण आपली पिंड छोटी असल्यामुळे एकच बोट लागणार आहे माझं. तरी पण मी प्रयत्न करते 3 बोटं लावण्याचा. पूजा करताना असं म्हणतात की बोलायचं नाही. कोणत्याही पूजेमध्ये पहिले अभिषेक करतात. अभिषेक करताना पहिले पाण्याने महादेवाच्या पिंडीवरती अभिषेक करून घेतला. त्यानंतर पंचामृताने अभिषेक करून घेतला. परत पाण्याने अभिषेक करून घेतला. ते आपण शिववरून शंकर भगवान कंकर आणलेले आहे, त्यांना सुद्धा पाण्याने पंचामृताने अभिषेक करून घेतला. अभिषेक करून झाल्यावर महादेवाच्या पिंडीला स्वच्छ कापडाने पुसून घेतले. त्यानंतर जे आपण वस्त्र टाकलेले आहे पाटावरती, त्या वस्त्रावरती ठेवायचे. महादेवांना हळदी कुंकू लावत नाही, त्यामुळे भस्म लावून घेतला. 3 बोटाने भस्म लावायचा असतो. आज शिवामूठ तांदूळ होती, त्यामुळे तांदूळाची 3 वेळा मूठसुद्धा वाहून घेतलेली आहे. 108 बेलपत्र
वाहतात, पण माझ्याकडं 108 बेलपत्र नाही. जेवढे मला मिळाले तेवढीच बेलपत्र मी इथं वाहिलेली आहे. नागदेवता काढण्यासाठी एका वाटीमध्ये कुंकू आणि दूध आपण मिक्स केलेलं होतं. त्यानेच मी नागदेवतेचे चित्रसुद्धा काढून घेतलेले आहे. त्यांनासुद्धा हळदी कुंकू वाहून घेतले, फूल वाहून घेतले, बेल वाहून घेतले. प्रसाद म्हणून लाह्या इथं ठेवलेल्या आहे. दूध आणि लाह्यांचा प्रसाद मी दाखवलेला आहे. फुटाणेसुद्धा दाखवतात, पण फुटाणे आणायचे माझ्या लक्षात राहिले नाही, त्यामुळे मी दूध आणि लाह्या याचा प्रसाद दाखवलेला आहे. खूप दिवसातून आपल्या घरामध्ये सुंदर अशी पूजा झालेली आहे, त्यामुळे खूप छान वाटतं आहे. उंबरठ्यामध्ये पण आपली पूजा करून झालेली आहे. उंबरठा पुसून घेतला, रांगोळी काढली, हळदी कुंकू वाहिले, फूल वाहिले. छान अशी पूजा मांडून झालेली आहे. जे चित्र आपल्याला चिटकवायचं होतं नागपंचमीचं ते मी तिथंच ठेवलेलं आहे, तुम्हाला दिसत असेल बघा. चला, अजून बरेच कामं आहे. घरातली आवराआवरी करायची आहे, धुणं धुवायचं आहे, स्वयंपाकाची जी भांडी आहे ती सुद्धा मला अजून आवरून घ्यायची आहे. पूजा करायला मी दुसरी साडी घातली होती, त्या साडीला डाग पडतात, त्यामुळे मी ती साडी चेंज केली. आणि तसंही साडीवर काम करायला किंवा कपडे धुवायला जमत नाही, त्यामुळे मी साडी चेंज करून गाऊन घातला आणि त्यानंतर कपडे धुवायला बसलेली आहे. किचनच्या ट्राय बाल्कनीमध्ये पॅन्टी टाकलेल्या आहे आणि जे काही शर्ट बरेच कपडे होते ते पण आपले टेरेस म्हणजे आपल्या बेडरूमला जी गॅलरी आहे त्यामध्ये टाकलेले आहे. आता राहिलेले जे कपडे आहेत अर्धी बादली ते कपडे हॉलच्या खिडकीमध्ये टाकते. त्यामुळे काय होतं, जाळजाळ जे कपडे आहेत ते हवेमुळे सुकून जातील, पण काही कपड्यांचं पाणी निथळतं आणि आपल्या खाली पण राहिलं आहे, त्यामुळे मी ज्या कपड्यांमधून पाणी निथळतं ते कपडे हॉलच्या खिडकीमध्ये टाकत नाही. का तर दुसऱ्यांना आपल्यासाठी त्रास नको, बरोबर वाटत नाही ते. आपणच आपली काळजी घ्यायला पाहिजे. स्वयंपाकामध्ये मी बनवलेली आहे शेवयांची खीर, चपाती, लाल भोपळ्याची भाजी, शिमला मिरचीची भाजी. कसा वाटला ताईंनो तुम्हाला माझा आजचा ब्लॉग? लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. पूर्ण व्हिडिओ पाहिला त्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद.